भुंगाला आणला रे भुंगा आणला भुंगाला 2 सहा घातले दंगा दंगा तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असतीलच की आपण सुपर 8ला क्वालिफाय झालेलो आहे आणि आज सुपर 8चा मुकाबला म्हणजे सुपर 8 होत्या 8 टीमा, त्यातील 4 टीमा बाहेर जाणार, त्यांचा प्रवास तिथंच थांबणार आणि 4 टीमा सेमीफायनलला एंट्री करणार. आपण पण सुपर 8ला आहे आणि आपल्या अपोजिट गलगली स्पोर्ट्स असा सामना असणार आहे आणि 4थी मॅच आहे. त्यामुळे आता 10 वाजलेत. आता निघायला आता गेलं की बरोबर 12पर्यंत पोचते मॅचच्या टायमिंगपर्यंत. तर चला जाऊ, आता काही निवांतच आहे. आणि सीन असा झाला आहे की राजाला पण न्यायचं होतं आणि महावीर पण संघ लागलेला मागं की मी पण येणार खेळायला. कायम दोघं माझ्या सोबत असायचे, पण स्प्लेंडरवरून दोघांना कसं न्यायचं, त्यामुळं मी म्हटलं की दोघं बी राहू देत, आपला पण एकटंच जायचं. कारण ह्याला बी नको त्याला बी नको, ह्याला नेलं की तो नाराज होणार, त्याला नेलं की तो नाराज होणार. त्यामुळे आपला पण एकटंच जायचं आहे एवढं लांब. आणि निवांत काय हेडफोन कानात घालायचा आणि आपलं किट करून आपण तयारच आहे. कारण का शूज बसत नाही बॅगमध्ये, त्यामुळं कपडे घेतले ते एक्स्ट्रा, रेनकोट ते घेतले, कारण पावसात भिजत यायला लागते. त्यामुळं आता बूटच घालून जायचं आहे. तर चला जाऊ. तर आता आम्ही ग्राउंडवरती आलेलो आहे आणि आल्या लगेच टॉस करून घेतला आणि मेन म्हणजे टॉस आणि आम्ही हारलेला. आणि पहिला आमचे आलेले आहे फिल्डिंग आणि जयेश पोटपुडे आमचे कॉमेंट्री मॅन आहे का येत थांबले. आणि मेन म्हणजे सामान बघा, सरांच्या गाडीतले 7 दिवस कंटिन्यू बाहेर आहेत, कंटिन्यू 7 दिवस. आज 8वा दिवस आहे, ह्याचा पण 8वा दिवसच आहे आज. लेडी सिद्धू 8 दिवस झाले ना तुम्हाला अजून? आम्ही घरीच नाही, घरी 8 दिवस झाले नुसतं मॅचेस खेळायला लागले, घरीच घराचं तोंड बैठ नाही. आपण रात्री घरला जाऊन आज खेळायला आले. आज शेवटा दिवस, त्यामुळे पब्लिक सगळं खचाखच मैदानावरती आलेलं आहे. तुम्हाला तर दाखवता मी विकीकल मे बेस्ट बॉलर, सगळे गँग आता मैदानावरती आलेलो आहे. तर आता आमची मॅच आहे आणि मैदानात चालू सामना 6 बॉल 26 वर आलेला आहे. पुण्या टीम शक्यतो ऑलमोस्ट 90% हरण्यात जमात झाल्या. नियोजन दाखवतो तुम्हाला कसं आहे. ग्रामीण भागात कसलं नियोजन घेतले बघा, 1 नंबरचं कट्टाकट्टी. मुंबईची टीम, पुण्याची टीम, आतली दुसरी डॉन 11 संविधान ग्रुप डॉन 11 टीम खेळत आहे. 6 बॉल 26 आणि ग्राउंडचं नियोजन बघा, ग्राउंड बघा कसं आहे. स्टेज भिजायला पण वर पत्रा मारलाय आणि पब्लिक खचाखच. शेवट दिवस असल्यामुळे पब्लिक येऊन थांबलेली आहे. तर आता आम्ही मैदानात चाललेलो आहे आणि बघा आमचं प्लेयर सगळे आता इथून विकेटवर जाणार आणि मागच्या साईडला बॅनर जवळ बसणार. बॅटिंगला पहिला बॅटिंग आहे ना, त्यामुळं 5-6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरमध्ये मिनिमम 70 प्लस तर करायला लागणार आहे. 80 झाला तर प्लस राहतोच. अपोजिट टीम चांगली आहे, रब्बानी दिन आहे, त्यामुळं त्यांना अपोजिट त्यांच्यावर खेळायचं चांगलेच खेळायला लागणार आहेत. पब्लिक बघा सगळं खचाखच भरले, म्हणजे क्रेजलं आहे. संध्याकाळपर्यंत तर सगळं भरलेलं असतं. नियोजन 1 नंबर केलेलं आहे. आणि सीन मेन असं आहे की विकेटवर 2 ओव्हर झाल्यानंतर पाणी आणते, टँकर इथं आणून ठेवलेलं आहे इथे, आणि 2 ओव्हर झाल्यानंतर पाणी आणून ग्राउंडवर ओतते. त्यामुळे बॉल असलं स्विंग असल्या डेंजर येते की बसच शेवटच. तर संपूर्ण महाराष्ट्राचा टॉप पाहायला मिळतोय. कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं तर चांगला खेळ त्यांचा होता. शॉट रे तर आत्ताच मॅच झालेली आहे आणि पहिला आम्ही बॅटिंग करत 88 धावा बनवल्या होत्या. अपोजिट संघाला 89 करा होत्या 5 ओव्हरला आणि पहिल्या ओव्हरला फक्त 7 धावा होत्या. त्यातून स्कोर एवढा आला की बस प्रत्येकानं बॅटिंग केली. रोहित गरतनं वैयक्तिक 55 धावा बनवले आणि आम्ही फायनलला एंट्री केली आहे. लास्टला 6 बॉलला 30 धावा पाहत्या. त्यात पण लय डेंजर मॅच झालती.
आणि त्यात मॅच आम्ही जिंकली. आता चिठ्ठ्या पडणार 4 टीमात. सेमीफायनल एंट्री तर केलेलीच आहे. 4 टीमात चिठ्ठ्या पडणार आणि ज्याच्यासोबत मॅच लागेल ते लागेल. बॉस 11 मुंबई रायगड आणि हमराज मृत्युंजय आणि चौथी टीम आहे पन्हाळा टायगर्स. त्या चौघात आमची आता मॅच रंगणार आहे. आता बघूया काय होते. आता ऋषर त्यांनी लगेच प्रॅक्टिस करायला लागले, लगेच खेळायला लागलेत. एन्जॉय लई चिल्ल असते ते निवांत. आता आपल्याला काही चान्स आता भेटला नव्हता. आता बघू कधी भेटेल, कारण का आपल्याला जागा पण सेव्ह केली आहे टीममध्ये, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर पुन्हा एकदा आम्ही टॉस हारलेला आहे आणि पहिला आमची आलेली आहे बॅटिंग. आमची टीम चालली आहे बॅटिंगला. लेफ्टीच पाठवायचं आहे. बॉस मायूर बॉस तुम्हाला कसं वाटायले? ह्यो गाडी घेऊन मागणं आलाय, ह्याला नेलं नाही. राजा रुसल म्हणून याला नेलं नाही. उन्हात घेता जरा काळायचा. राजा रुसल म्हणून याला नेलं नाही, हे जो मागणं आलाय. आता वाटायला लागले अनिकेत पाटोळे एक मोठ्या संघात खेळताना आणि असं खेळत राहा भावा. पटेल असं बोल. तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. लगा बॅटाचा काळा दोरा बे तुझ्याशी गोरा दिसालाय मोर्या. मॅच आता फिरून आणि मुंबई सोबतच लागले. आता यांच्यासोबतच खेळायचं. काल आम्ही खेळलेलो, आज पण यांच्यासोबतच खेळायचं. पब्लिक सगळी इथं हाय ब्रो, हाऊ आर यू? फाईन ब्रो. कधी आला? आज रात्री चालू लय कंटाळा जीव कंटाळला कपडे पण वाढणार. ही क्रिकेटची खरी लाईफ. चॉकलेट बॉय आणि क्रिकेटची खरी लाईफ आहे. अशी अवस्था तू त्या घर सोडून राहायला लागतंय. नुसतं नाव करायचं असलं तर घर सोडून राहायला लागतंय. पैसे मिळतात पण फिलिंग इज नुसता दंगा बघाय. तर आताच आमची मॅच झालेली आहे मुंबई विरुद्ध. मुंबईला हरवून आम्ही फायनल एंट्री केल्या आणि आपले पन्हाळ्याचे जीवन सर, सगळे मेंटर, हे करंदा, हे एडिटर सगळे आलेत. आणि मॅच कशी वाटली तुम्हाला आता फायनल बघून? आहे जलसिंग दादाचे सासरे इथं आहेत नाही का, हे आलेत. आणि आता तुम्हाला त्याचा मॅच कशी वाटली? आत्ता झाली मॅच एवढ्या डेंजर झाली. मॅच कशी वाटली? मॅच लई भारी झाले. आता रेस्ट करून निवांत बसायची. आता जलसिंगला त्यांची मॅच आहे. त्यांची मॅच बघा, यांच्यात जो विन होईल त्याच्यावर फायनल खेळायची. तर आता फायनलचा सामना आहे बॉस 11 विरुद्ध हमराज मृत्युंजय पुणे. 5 ओव्हरचा सामना. मयाडॉन आणि रोहित घरत ओपनिंग आणि पब्लिकचा दांगा नुसता. ओपनिंग जोडे मैदानात सज्ज झालेले आहे. मजा याला बघायला. पब्लिकचा सपोर्ट आहे. पब्लिक सगळं खचाखच भरले. इथं तर बघा पब्लिक झूम करून इथं पब्लिक ह्या साईडला आहे. समोर सगळ्यात जास्त पब्लिक आहे. टुर्नामेंट नावाचे टुर्नामेंट आहे, शेवटच टुर्नामेंट. शॉट तर आत्ताच मॅच झालेली आहे आणि मी व्हिडिओ बनवाय कुठं आले. आता कार्यक्रमाचे आता बक्षीस वितरण इथं चालू आहे आणि मी विकेट जवळ आहे एवढ्या लांब, कारण का सगळी तोंडात बघते, लाज वाटते म्हणून मी इथं आले. आणि फायनल मॅचला बी बॅटिंग मिळाली, एकच बॉल खेळायला भेटला. परत मला स्ट्राईकच भेटले नाही, पण ठीक आहे, ओपन क्रिकेट आहे, चान्स तर भेटायला लागला आहे. कळायला तर लागले की असं समजतं की आपण किती महाग आहे. असं वाटतंय गाव लेवलला, म्हणजे ती स्वतः टीममधनं खेळून असं वाटतं की बाबा लय भारी क्रिकेट खेळतोय मी, ओपनला खेळू शकते. पण आता समजायला ओपनला खेळायला असलं की हे सगळ्यात पहिला फिटनेस महत्त्वाचा आहे, परत फिल्डिंग महत्त्वाची आहे. फिल्डिंग नसली तर नुसतं बॅटिंग बॉलिंगवर कोण हात घेत नाही, बाहेर बसवत येतात. आणि आता भारी वाटायला लागले की फायनल मॅच जिंकलोय. सेमीफायनलला बी चान्स भेटलेला रायगड टीमवर आणि पहिल्याच बॉलला बाउन्सर तोंडाकडे इथं तोंड वाचवू का बॉल मारू असं झालं. लय डेंजर वाचलो. आणि आता तिथं रायगडवर बी मॅच जिंकली. फायनलला आम्ही केलं तर फक्त 5 ओव्हरला 55, अपोजिट सांगायला गेलं होतं 56 आणि त्यातच आम्ही 20 धावांनी जिंकलोय मॅच. आणि आता आमची टीम सगळे कपडे बिपडे चेंज करून आहेत आणि जसं जवळजवळ झालं तसं तोंडाकडे बघायला लागलेत. तर आता इथून आम्ही ट्रॉफी घेणार आणि ट्रॉफीसोबत फोटो काढणार आणि मग आवरून घरी जाणार. आता जाम कंटाळा आला, पण भारी वाटायला लागले. जिंकून घरी जाताना काय वाटत नाही, कंटाळा निघून जाते. पण हारून चाललो की बाबा सगळी वाटच लागते.
आधी आमचं प्लेयर सगळं आता इथून निघणार आणि आपण पण इकडूनच टू व्हीलर घेऊन भोंगा करायचा, सुसाट जायचं. तर आता चला जाऊ, स्टेजकडे जायचं आहे. आता सामान इथं ठेवायचं गाडीजवळ आणि मग स्टेजकडे जायचं. तर आता बक्षीस वितरण झालेलं आहे आणि आम्ही ट्रॉफी घेतलेली आहे फोटो काढण्यासाठी. फोटो पण काढून घेतले आहेत आणि तुम्हाला ट्रॉफी दाखवतो कशी आहे. ही 1 नंबरची ट्रॉफी आहे, गोल्डन सिल्वर कलरमध्ये पूर्णपणे एवढी चकचका लागला. पक्षी बघा इथं कसे असले डेंजर ट्रॉफी तुम्हाला. तर आता आपण निघालेलो आहे आपल्या आता घरी, कारण इथून थांबवून बोलून सगळं फोटो काढून झालेलं आहे. आणि सीन म्हणजे आता एकटंच जायचं आहे आपल्याला घरापर्यंत आणि प्रवास 90 किलोमीटर जाईन. गाडी एवढ्या अंधारात लावलेली आहे. आता सगळे गेलेत, इथून निघायला लागलेत आणि आपण पण आता आपली स्प्लेंडर गाडी घ्यायची आणि इथून डायरेक्ट घरी निघायचं. तर चला जाऊ. तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि अवतार बघा कसा झाला आहे. आणि वाटत येताना जर्किंग घालून बसलेलो, कारण का पाऊस कधी बी येऊ शकतो आहे आणि एकटंच आहे, कशाला वाटत कुठं थांबायचं. त्यामुळं निवांत जर्किंग घालून सुसाट घरी आलो. आणि रबर बॉलची पहिलीच टुर्नामेंट सक्सेस झालेली आहे आणि आपल्याला चॅम्पियनचा टॅग मिळाला. आपण जिंकूनच घरी आली पहिलीच टुर्नामेंट, त्यामुळं फिलिंग बी भारीच वाटायला लागले. आता जायचं घरी आवरायचं. आता 11:30 वाजले यायलाच. निवांत झालो, गाडी काही जास्त पळवली नाही, त्यामुळं सुखरूप घरी आलेलं आहे. आता निवांत हातपाय धुवायचं, फ्रेश व्हायचं आणि झोपून टाकायचं. तर आजचा छोटासा व्लॉग करू इथंच देईन. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.